एनी ॲडवाईस एनी ॲडवाईस काय गुड मॉर्निंग गाईज. तर पुन्हा एकदा तुमचा आपल्या या आवाज थोडा बसलाय, घसा थोडासा खसखस करतोय, आवाज थोडा वेगळा येतोय. तर ठीक आहे, पुन्हा तुमचा आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि जे नवीन असतील आपला ब्लॉग बघणारे, तुमचं सुद्धा स्वागत आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तर चला चालू करूया आपण आपला आजचा ब्लॉग. तर बरेच दिवसांनी आज ब्लॉग टाकतोय, कारण थोडस इश्यू होतं, काम वगैरे पण जास्ती होतं, तो त्यात थोडस करता नाही आलं मला, म्हणून ब्लॉग आपण अपलोड केलेलं नाही आहेत. तर गाईज माझा पण थोडा मूड ऑफ झालेला की आपण एवढं दिवस ब्लॉग टाकलाय नाही, असं तसं हे ते. पण ठीक आहे, झालं गेलं झालंच, ते सोडून देऊया. आपण आपला परत चालू करूया रेग्युलर ब्लॉग टाकायचा. चला सुरू करूया आपण आता आपला आजचा नेहमीप्रमाणे ब्लॉग. आज बघू, आपल्याकडे ऑप्शन वगैरे सुद्धा असेल आपल्या KPL टुर्नामेंटचा, तर जाऊ ऑप्शनला वगैरे. पण काय गाईज नसते, मध्ये 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 येतात. काय लांबले साई लांबले होता. काय बोलतो मी यार, विसरलो काय बोलतो. नहीं, याददाश्त कमजोर है मेरी, बोलने की बीमारी है ये रे. असा विसरतो ना मी कधी कधी काही गोष्टी. अरे यार हा ऑप्शन ऑप्शन हा ऑप्शनला वगैरे जाऊ, तिथे पण थोडं तिथे आमच्या ऑप्शनला ना जाम जाम कॉमेडी असते, दाखवेन तुम्हाला. चला आता आपण जाऊया साईड वरती. साईड वर निघाल्यानंतर तुम्हाला भेटूया परत. तर चला भेटू साईड वर. तर गाईज आता आलोय थोडंसं कामाचा सामान न्यायला. सामान म्हणजे काय, घोडे वगैरे न्यायचे. घोडे म्हणजे काय, हे नाही आपले धावणारे घोडे नाही, रायडर हे न्यायचे साईड वरती. तर ठीक आहे, चला रायडर घेऊन जाऊया साईड वरती. आता आपण सर्व आपलं सामान दिलेलं आहे त्या साईडवरती, रायडर वगैरे. तर आता अजून एक दुसऱ्या साईडवरती सामान द्यायचं आहे, आणि तो सामान देऊ आणि मग तेवढंच आपण जाऊ घरी जेवायला. चला जाऊया आपल्या दुसऱ्या साईडवरती. साईड तर गाईज आपल्याला थोडीशी शेड्यूल न्यायची, त्याची प्रिंट काढायची. आता कसा मार्च एंड झालेला आहे, काही साईडवरचं शेड्यूल आपल्याला द्यायचं आहे, जेणेकरून ते त्या शेड्यूलप्रमाणे काम करतील. शेड्यूल काढलेत, आता आपण शेड्यूल्स घेऊन जाऊया झेरॉक्स काढायला. झेरॉक्स नाही काढणार, नंतर काढेल संध्याकाळी वगैरे, उद्या द्यायला होतील डायरेक्ट. चला जाऊया आता साईडवरती.
बघा पोरं लहान झाली गुले का किती लेट ऑप्शन 8 ला ना 7 7:30 चले जा जा किती खाशील का लहान आहेस ग तिच्या नावाने स्वतःच खातस थांब नवऱ्याला सांगतो बघ बघ कसं खाते बघ अरे बहुत जुना है अरे भैया जुना आहे बाहेर ओळखस ना व्हाईट केस वाले यांचे पहिले मी येते होते का पहिले नंतर ते यायला लागले मग तुम्ही बनले तर गाईज तर चाललोय घरी तर आता थोड्या महिन्याच्या संध्याकाळी वगैरे जाईन पुण्याला जाणार आहे आपल्याला थोडंसं काम आहे मित्रासोबत जायचं आहे पुण्याला मग बघू तिकडून झाल्यावर त्या गावात ऑप्शन आहे ऑप्शनला पण जाऊ सध्या हे बघा डब्बा स्पाइस खेळतायत आपल्या इथे बघा हे आधी आम्ही जाम म्हणजे जाम खेळायचो जाम म्हणजे जाम खेळायचो अशी भांडणं जाम करायचो पुढं बघ हा अशी जाम खेळायचो तुम्ही तरी कधी खेळलात काय तुम्ही कधी असे खेळलात का हा गेमचं नाव वगैरे काय असेल ते एक्सवायझेड सांगा कमेंटमध्ये काय बोलणार तुला मोबाईल उलटा धरला तर ती बघते नक्की व्हिडिओ कोणची काढते चौघात एक चौघात एक चौघात एक चौघात एक चौघात एक बघ तो सुटला तिघात एक डाल भात पाटील डाल भात पाटील जो माझ्यासारखा करेल त्याच्यावर राज्य जो माझ्यासारखा नाही करणार त्याच्यावर राज्य जो माझ्यासारखा करेल त्याच्यावर राज्य आईसोबत हे आपला मसाला घेऊन मसाला कुटायला तर पिक्चर जातो बोलतो जवळच आहे कशी क्रिकेट खेळतात आणि आपल्याला रेग्युलर आपला फेवरेट प्लेस आपली बीच अँड द सनसेट ऑफ द बीच काय भारी फील वाटते ते आलं म्हणजे सुकून सुकून नावाची जागा म्हणजे बीच अँड इट्स सनसेट काय मला आता कातल वाटला त्याच्यावर पाय देणार होतं तो कातल नाही आहे तुम्ही त्याच्यावरती पाय देत नाही आहे त्याच्यावरती भाई चालायचं म्हणजे ना भाई चप्पल वगैरे घालून चालायचं तर तुमचा पाय कटआउट होणार भाई बघा सीन सीन coming on the beach and finally the result is in front of you okay इकडे होते ठीक आहे आपली इंग्लिश कुठे एवढी चांगली आहे आपल्याला काय जग तिकडे बघा काय माहिती आपला चूक एवढंच आहे पण तिकडे ना वेडिंग शूट चालू आहे ते फोटो वगैरे काढतात काय पडदा वेळ असा लांब चालला आहे आय थिंक
चालू आहे. त्याला एक चांगली गोष्ट आहे भाई. बघा सीन दिसतंय ना भाई, एकच नंबर ना. बघा हे काही क्लास दिसतात वरती 100. हे रेलमध्ये एक्सपिरियन्स कराय काय एकदम काय जवाब. माझे रिॲक्शन बघून तुम्हाला समजलं भाई काय सीन वाटत असेल. एकदम काय जवाब कोणाकोणाला असं असेल बघायला काय मजा वाटते. तर गाईज आता आपण आलो आहे कोयनाडमध्ये. कोयनाडमध्ये आपण आलो आहे अमित दादाकडे. अमित पाटील मला माहितीच असेल. बघा ते आपल्या बॉडी बिल्डर भावाला बोलवलेला दादाने. तर त्यासाठीच आलेलो आपण. मला बोललो ना मित्रासोबत जायचं कुठेतरी, ते इथेच यायचं होतं. आता आलो इथे, जातो मध्ये काय काय तुम्हाला दाखवतो. चला जाऊया आतमध्ये. तर भाई बघा आपल्या अमित दादाची जिम काय असं मस्तपैकी जिम बघा कशी केलेली आहे दादाने. ते आपण आफ्टर लॉंग टाईम आलो आहे. तर हे तुम्हाला माहितीच असेल, पण मी आता व्हिडिओ काढतो आणि तुम्हाला परत दाखवतो ज्यांना माहिती नसेल त्यांना. हे बघा कसे बिल्डर आहेत बघा. बघा सगळे सेट बेट बघा कसे आहेत काय आहेत. पण आलो पूर्ण असे जिममध्ये. आज जास्त पब्लिक नव्हती पण तरी पण बऱ्यापैकी होती. तर आलो थोडा आरशामध्ये, थोडीशी केस सेट केली. भाई कसं आरसा बघितल्यावर आपल्याला केसांवर हात फिरवा लागतोच ना भाई. तो अपने लड़की लोगों का स्वैगिश होता है. बाल नाही घुमाय तो क्या किया ही क्या. तर असंच आपण पूर्ण जिम फिरलो अशीच. हा बघ कसा तांगडा बघ कसा खेचते. काय बोलणार भाई. बघा हा भाई आपला नवीनच आहे बघा. दादा बघा हे आत्ता बघा. हा बघ शुभम बघा कसा बसलाय मोबाईलवर जिममध्ये आला. हाय शेट. दादा आपला कसा एकदम फ्रीली ना. एनी ॲडवाईस काय आपले सर आहेत जयेश दादा ना. हां आता ह्यांनी पण आत्ताच मोठं ब्लॉगिंग चालू केलं आहे. आपल्या बायोमध्ये आपला ह्याचा ID मेन्शन करतो, फॉलो वगैरे करा. चला अरे हा बघा हाच ह्याच्यामुळेच आलो मी इकडे. कुठे चालू आहे. हो बोललो भाईची थोडीशी व्हिडिओ काढतो. बाई कसला मारते बघा. भाईने बघितलं तर बाई लगेच लाजला. बाई तिच्या मारी टोपी. तर भावाने चॅलेंज केलं होतं की एका करंगलीमध्ये आपण हे सेट मारून दाखव. तर आपल्या जयेश सरांनी बघा कसा एका करंगलीत पुरा वेट होते. एका म्हणजे दोन्ही हाताच्या एका करंगलीनी पुरा वेट उचलून दाखवला आहे भाई. चॅलेंज केलेला. तर आपल्या जयेश सरांनी एकदा कंप्लीट केलं आहे. ओके आपल्या बाकीचे 2 मेंबर कंप्लीट करून दाखवतात काय. तर आपला भाई आला. भाईचं नाव नाही माहिती पण भाई ट्राय करत होता करंगलीने. त्यांनी काय त्याला असं जमलं नाहीच धरायला. म्हणून भाईने पूर्ण ग्रीप धरली तरी पण भाईला काय जमलं तर नाही. भाईची रिॲक्शन बघा भाई. चल उचल बाय उचल. नाही ॲडवाईस घेत होता तरी पण नाही जमलं, सोडून दिला. तर आपण नंतर आपल्या ह्या भावाला सांगितलं उचलूया म्हणजे सेट मारायला. भाईला सांगितल्यानंतरच घाम फुटलेला. तर बघूया भाई उचलतो काय. भाईला जमलं नाहीच तरी पण उचल. नाही भाई बोलला भाई नाही मी माझा आहे तोच मी मारतो सेट. आपल्याला काय ओव्हरवेट जाणार नाही. तर आपले भाई चॅलेंज हारले. भाई चॅलेंज दिला तर कोणला भाई आपल्या कोचला. काय बोलणार रे शेट्स यार. काहीच आता आले रायगड वाजता चोंडी वाजवला. काहीतरी पक्चोदी पाहिजे ना. तर काहीतरी बघूया काहीतरी करूया. बघा भाऊ घेतोय काहीतरी शॅम्पू पॉन्ड्स पावडर. पॉन्ड्स काय पाहिजे काय घेतो. हे घे तुला केसाळू तेल. केसाळू तेल. मित्रांनो तुम्हाला केस वाढवायचे असतील तर हा बघा
ए ए ए ए केसाळू तेल हा वापरला तर तुमची केस लगेच ग्रो करणार. काय घेतो शेविंग फॉर्म बघतोय हा बघा. याला दाढी तरी आहे काय? काय तुम्हाला आता बघा इकडे बरंच काय काय तुम्हाला काय पाहिजे बोला. हे पाहिजे हे हे बघा आता ऊन वाढलाय तर तुम्ही हे बघा सनस्क्रीन वगैरे घ्या या जरा. हो सनस्क्रीन गिफ्ट कर मला जरा नाही सम ए ए ए लोटस नाही रे जाम ही असते ती मजा नाही तर त्याला नुसतं ऑइली होतं घेतलेला लोटसची. तर काहीतरी आपण आता युनिक घेऊया खायला. काय खायला घ्यायचं काहीतरी चटपट पाहिजे म्हणून वास घेतला आहे. चटपट खायचं नाही मला तोंडाला लावायला काहीतरी फेस केअर म्हणून भावाने सजेशन केलं आहे मला की बोलते हे ट्राय कर तू काला झालायस खूपच टॅनिंग होते. तर गाईज आता फायनली घरी वगैरे आलो आहे. त्यानंतर जेवण वगैरे आता सांगू आपले जेव्हा आपण चोंडी बाजारात गेलेलो ना तेव्हा भाई आपला हे मोबाईलचा स्टोरेज म्हणजे परत प्रॉब्लेम झाला की म्हणजे आपलं जेव्हा आपण बीचवर गेलेलो ना तेव्हा पण हा सीन झाला म्हणून तो तिथे पण मी अर्ध्यातूनच कट करून पुढे काय टाकलंच नाही बीचचं. तेव्हा पण स्टोरेज भरला म्हणून काय पुढे करताना आलं. आणि नंतर मग ते क्लिअर केल्यानंतर परत जिममध्ये जाऊन वगैरे ते केली आणि नंतर मग परत येताना बाजारात गेलो तोंडी बाजारात गेलेलो. तिथे पण व्हिडिओ करताना परत व्हिडिओ कधी कट झाली ते पण नाही समजलं. तसं बघू आता काहीतरी. पण आज बोलो काहीतरी करून व्हिडिओ टाकूया कारण ते खूप दिवस झाले आपण व्हिडिओ काय टाकलेला नाही आहे. तर म्हणून आज काहीतरी करून टाकतोय कशी तरी. अशी खूप जणं बोलली की भाई किती दिवस झाले व्हिडिओ टाकली पण ठीक आहे आता आपल्याला माहिती आहे आपल्याला काय झालं आहे काय कसं काय ते. तर ठीक आहे करूया आता. मी आता व्हिडिओ हा व्लॉग पण बनवण्यासाठी किती मोबाईलमध्ये सगळं बरंच काय उडवलं मी. सर्व डिलीट मारलं काय ॲप उडवले फोटोज व्हिडिओज सर्व डिलीट केलं आहे. पण ठीक आहे आता बघा तुम्हाला आजचा ब्लॉग असं कसं म्हणजे तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नेहमीपेक्षा पण हा खूप थोडा असं म्हणजे इंटरेस्टिंग नाही आहे पण ठीक आहे तरी पण. तर चला भेटूया आता आपल्या पुढल्या ब्लॉगमध्ये. पुढला ब्लॉग आपला नक्कीच चांगला असेल. थोडंसं नर्वस झालो आहे भाई तू समजू शकतो तुम्ही पण सांगायची गरज नाही म्हणून थोडंसं बोलताना हे होतं आहे. नर्वस म्हणजे कॅमेरामुळे नाही आता काय आपलं कॅमेराचं एवढं काय वाटत नाही. बट भाई थोडासा मूड ऑफ झालेला कारण भाई आपण एवढं ब्लॉग बनवतो आहे आपला स्टोरेज वगैरे असं पडते हे एवढं काय एवढा मोठा इश्यू नाही पण भाई आपलं कसं वाटतं नाही एवढे दिवस थोडासा कामाचा पण काम जरा जास्त चालू होती म्हणून त्यात पण काय एवढं करता नाही आलं. काम अँड परत मोबाईलचा आहे इश्यू म्हणून आता बघू काहीतरी मी ते केलं आहे सॉल्व त्याचं हे. आता आपण आपले रेग्युलर जसे ब्लॉग टाकत होतो पण तसे कंटिन्यू करू. तर ठीक आहे चला भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा शेअर करा कमेंट करा. तर चला भेटूया आपण आपल्या आता पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.